हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईचा महापौर निवड जानेवारी अखेरीस होण्याची शक्यता. पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खाते काढणार महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार असल्याची सूत्रांची माहिती. मनसेच्या विजयी उमेदवारांनी शिवतीर्थावर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. शर्मिला ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं औक्षण. राज ठाकरे यांच्याकडून पुढील कार्यासाठी शुभेच्छा. निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख, पण आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाहीत. खचून न जाता पुन्हा कामाला लागा, राज ठाकरेंचं आवाहन. उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. महापालिका निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले, तर प्रतिकूल परिस्थितीतही आमचे नगरसेवक निवडून आले. आता त्यांना इकडची काडी तिकडे करू देणार नाहीत. राऊतांचा महायुतीला टोला. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. तर राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक लोक निर्णय घेतील, अजित पवारांची माहिती. महापालिकेच्या निकालानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची एकानं कार पेटवली, तर जळगावमध्येही शिंदे गटाच्या विजयी उमेदवाराच्या वाहनाच्या काचा फोडल्यात. आणि पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना दे धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 83 तर पुण्यामध्ये 90 उमेदवार विजयी. नमस्कार, मी प्रियांका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्रामध्ये महत्त्वाच्या घडामोडींपासून सुरुवात करूया. बारामतीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक सुरू झाली आहे. रोहित पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत. पवार कुटुंबियामध्ये मनोमिलनाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आज कृषी प्रदर्शनामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. शारदानगर येथील इन्क्युबेशन सेंटर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. सकाळीच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय या बैठकीमध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे. जितेंद्र, बरीच राजकीय गणितं कालच्या निकालानंतर बदलू शकतात असं चित्र दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आता नेमकी चर्चा होती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का अशा चर्चा देखील आता सुरू झाल्यात. अगदी खरं प्रियांका, आपण बघितलंय की राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल, या दोन्ही पवार पक्षाला फटका बसलेला आहे या नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आणि म्हणून त्याचीच दखल घेऊन आज सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 9:45 वाजेपर्यंत शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, रोहित पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक तब्बल तास ते 1.5 तास चर्चा झाली. नंतर हे सर्व पवार कुटुंबीय आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे शेती प्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेले आणि हे उद्घाटन पार पडल्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर रोहित पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची बंद दाराआड तब्बल 20 मिनिटं चर्चा सुरू होती. त्याच्यानंतर काही कार्यकर्त्यांना देखील आतमध्ये घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. म्हणजेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या आपण एकत्र लढायच्या आणि सोबत घेऊन ह्या सर्व निवडणुका लढायच्या असं इथं जरी स्थानिक पातळीवर झालं असलं, अजित पवार जरी म्हणले असतील की स्थानिक पातळीवर आम्ही
गठबंधन करायचं का मनोमिलन करायचं का हे त्या ठिकाणी निर्णय घेतील. परंतु राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये नक्कीच फेरबदल होतील अशी यांच्या मनोमिलनाच्या म्हणजे बैठकावरून आपल्याला दिसतंय. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये राज्यात आणि केंद्रामध्ये नक्की काय बदल होतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. निश्चितच जितेंद्र, आता नेमका मोठा बदल होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर महापालिका निवडणुकीच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र निवडणूक लढणार आहेत. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये गोविंद बागेतल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. यावेळी अजित पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मतांचं विभाजन होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडं काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो. आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो. येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशा पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे आलो. 12 जिल्हा परिषदमध्ये एकत्र लढण्याची भूमिका आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे. जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचे आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भातून जो कौल दिलेला असतो तो मान्य करावा लागतो. आम्ही तो कौल मान्य केलेला आहे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीला त्या ग्रामीण भागामध्ये आहे, शहरी भागामधला कल आणि ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या विचारातून पक्ष मजबूतीने उभा आहे. त्या पद्धतीने मताचं विभाजन होऊ नये आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये निवडणुका करायचा त्याचा कल वेगळा असेल. शशिकांत शिंदे जी ने जो कहा है वो क्या कहा है मुझे मालूम नहीं है. शशिकांत शिंदे जी ने दोनों पार्टी आने वाले 12 जिला परिषद चुनाव में इकट्ठा लाने की बात कही होगी ऐसा मुझे लगता है और जहां पॉसिबल है वहां वो कर देंगे. दरम्यान राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक लोक निर्णय घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलेलं नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलेन. एक आहे हे आत्ताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे. त्या पद्धतीने आमचं काम सुद्धा चाललेलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या हातून सत्ता गेली आहे. दरम्यान आम्हाला सोडून गेलेल्या 60 नगरसेवकांपैकी 90% नगरसेवक हे पराभूत झालेत असं खासदार संजय राऊत म्हटले. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे नगरसेवक निवडून आले, माणूस आमच्या सोबत आहे असं राऊतांनी ठणकावून सांगितलंय. तर मनसेला आणखी 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं, मात्र त्यांचे अनेक उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेत. असं असलं तरी 100हून अधिक नगरसेवक विरोधात आहेत. त्यामुळे एक काडी इकडची तिकडे होऊ देणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपला सुद्धा देश टिकवता येणार नाही आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपद टिकवता येणार नाही आणि एकनाथ शिंदेना त्यांचं जे पद आहे ना ते पद टिकवता येणार नाही. आम्ही आमचे 60 नगरसेवक फोडले, शिवसेनेचे विद्यमान 60 नगरसेवक फोडले, त्यातले 90% पराभूत झाले. तुम्ही कोणतेही नाव सांगा, मी तुम्हाला आता मतदारसंघ सांगतो. बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले, शिंदेकडे गेले, ते सर्व पराभूत झाले. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता
जयचंद माहिती आहे ना? हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडे 3चं बहुमत आहे. कितीच आहे? 3. 118 आहेत ना? 118 आहेत ना? म्हणजे साधारण 110 लोक विरोधामध्ये आहेत, सभागृहामध्ये आहेत. आणि त्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे धरून 100वर इतर आहेत. तुम्हाला हा 100च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही. महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे. मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे, चिडलेला आहे. ज्या एकजुटीनं तो ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहिला ही अभूतपूर्व अशी घटना आहे. तेव्हा तुम्ही आमच्या 12 जागा, मग मनसे आणि शिवसेनेच्या 12 ते 13 जागा या 50 ते 200 मताच्या फरकानं दुर्दैवानं पडल्या. 50 ते 200च्या आसपास खूप मोठा संघर्ष आम्ही दिला सत्तेशी, झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकदीशी. तरी आम्ही या स्थितीपर्यंत आलो की आम्ही तुम्हाला महापालिकेत चुकीचं काम करण्यापासून रोखू शकतो. तर आमचे 60 नगरसेवक फोडले, त्यामधले 90% नगरसेवक हे पराभूत झालेत. जे उमेदवार आत्ता निवडणुकीला उभे होते ते पराभूत झालेत आणि मनसे आणि उभाटागा दोन्ही मिळून जितके नगरसेवक आलेत ते बाकीच्यांना इकडची काडी तिकडे करू देणार नाही असं विधान संजय राऊत यांनी केलंय. नितेश राणे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. तर या सगळ्या संदर्भात जी प्रतिक्रिया आता खासदार संजय राऊत यांनी दिलेली होती यावर आता नितेश राणे यांनी देखील भाष्य केलेलं आहे, ते देखील आपण ऐकूयात. पण जे त्यांनी संगमेश्वरमध्ये आमच्या संभाजीराजेला का पकडलं? कारण आमच्या ते काही फितूर निघाले, स्वकीयांनी त्या मुघलांना मदत केली म्हणून आमच्या संभाजीराजेंना ज्यांनी एकही लढाई हरले नाही त्या संभाजीराजेंना पकडलं कोणी? तर आमच्या स्वकीयांनी फितुरी केली. असंच या हिंदू समाजाच्या विरोधात हे आमचे स्वकीय आमच्या विरोधात गेले, कळलं ना? आमचे त्या जिहाद्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसले. चंगेज मुलतानी, रशीद खान मामूचे दाढी कुरवळत बसले ना, त्याबद्दल बोललेलो आहे. तर आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून 71 वॉर्डमध्ये विजय मिळवला. उद्धव ठाकरेंनी 65 जागा मिळवल्या. त्यानंतर आज ठाकरेंचे विजयी उमेदवार मातोश्रीवर येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी नगरसेवक हे दाखल झालेत. तर उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतात. त्याचबरोबर निवडून आलेल्या नगरसेवकांसोबत कार्यकर्त्यांचं देखील रश्मी ठाकरेंनी मातोश्रीवर अभिवादन केलं. रश्मी ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मातोश्रीवर कार्यकर्ते आणि नगरसेवक हे दाखल झाले. दरम्यान मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून सत्ता असलेल्या ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे जास्त संख्येने किशोरताई पेडणेकर आपल्यासोबत सध्या आहेत. ताई, विजयी उमेदवार सगळे आलेले आहात मातोश्रीवर, काय भावना आहे? आनंदाची भावना आहे, खूप आनंद आहे. पण निर्विवाद सत्ता होती आपली 25 वर्ष. सत्ता बत्ता पैसा पुंड गुंड सगळे तिकडे असताना पण प्रामाणिक पदाधिकारी, प्रामाणिक कार्यकर्ते, प्रामाणिक मतदारांच्या जीवावर आम्ही लढलो. आम्ही पैशाच्या जीवावर नाही लढलो. 5-5, 6-6 कोटी उड्डाणं घेतली तरी पाणी पाजलं. आदित्यांच्या नेतृत्वाखाली वरळी, सुनील शिंदे, सचिनभाऊ अईर, आमचे अरविंद सावंत, सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत होतो. अनेक माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेमध्ये गेलेले होते, पण आता 30 उमेदवार, त्यांचे 30पेक्षा जास्त संख्या मोठी नाही आहे. आता त्यांनी बघावं कशासाठी, कशाला केलं, का केलं.
काय मिळवलं काय गमावलं बघावं. म्हणजे फरफट होईल त्यांची आता. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडे यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी. आपल्यासोबत सध्या आमदार महेश सावंत आहेत. कालचा निकाल काय भावना आहेत? कालचा निकाल म्हणजे आनंददायी निकाल आहे. कोणत्या दृष्टीने म्हणता तुम्ही? हा? कोणत्या दृष्टीने म्हणता? मला एक तो आमचे सरवणकर कंपनी पूर्ण नेस्तनाबूत झाले तो मोठा आनंद आहे. अच्छा, दादर विभाग तुम्ही किंवा तुमचा परिसर सगळा राखलात, परळी पण राखलात, पण मुंबईमध्ये अपेक्षित यश झालं नाही. कडवी झुंज दिली. कडवी झुंज दिली बघा. एवढी मराठी माणसांमध्ये फूट पाडली, एवढे आमचे नगरसेवक चोरले नेले, कार्यकर्त्यांना नेला, तरी सुद्धा मुंबई आम्ही जिवंत ठेवली. पण आता पुढची लढाई, कारण आता सत्ता नाहीये, 25 वर्षाची सत्ता गमावली. काय त्याला काय होते, सत्ता कुठे होती? सत्ता येते जाते, त्यात आम्ही मेहनत करणार ना. सत्ता येते जाते पण मेहनत करणार असं आमदार महेश सावंत म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेंसह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी. तर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या राज ठाकरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये 6 जागांवर यश मिळालंय. यानंतर राज ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणजेच शिवतीर्थावर विजयी उमेदवारांनी एकत्र यायला सुरुवात केली. यावेळी विजयी उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलं. त्याचबरोबर शर्मिला ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं औक्षणही केलंय. तर विजयी उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाल्याचं चित्र आपण पाहतोय. आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे मायावते गेल्याला 84 का काय ते होते, त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील. सो आम्ही खूप चांगली लढत दिली आहे. आणि परत मी सांगते, खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं, तेवढं धान्यच आम्ही पुरवलं. आणि तिथे म्हणजे तोफ मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली. कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नको.